नमस्कार. स्पेक्ट्रम अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती मी तेजल तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत करते. आज आपण फेब्रुवारी महिन्याच्या आंतरराष्ट्रीय घडामोडी जाणून घेत आहोत. पहिली बातमी आहे इराण आणि रशिया यांच्यातील नौदल सरावाविषयी. जगभरात अनेक देश असे युद्ध सराव करत असतात. त्यापैकीच हा इराण आणि रशियाचा नौदल सराव. उत्तर हिंदी महासागरात हा नौदल सराव होणार होता. भारत या नौदल सरावात 2 दिवसांसाठी सहभागी झाला होता. 17,000 चौरस किलोमीटर इतक्या क्षेत्रफळात इराण आणि रशियाचा हा नौदल सराव घडला. इराण नौदलाचे जे सेनापती आहेत हुसेन खानजादी यांनी असं म्हटलं होतं की चीनी नौदल देखील या अभ्यासात भाग घेणार आहे. अमेरिकेबरोबर वाढलेल्या तणावात चीन आणि रशिया यांच्यासह इराण लष्करी सहकार्य वाढवत आहे. आपल्याला माहीत आहे की अमेरिकेचे इराणसोबत संबंध फारसे चांगले नाही आहेत. त्यांच्यात या 2 देशांमध्ये नेहमी ताणतणाव असतो. तर हा ताणतणाव अमेरिकेसोबत असल्यामुळे इराणने काय केलं की अमेरिकेसारख्याच इतर 2 शक्तिशाली देशांसोबत हा युद्ध सराव करायचं ठरवलं आणि ते 2 शक्तिशाली देश म्हणजे चीन आणि रशिया. तर आता आपण इराणविषयीची थोडी अधिक माहिती बघू. इराण या देशाची राजधानी आहे तेहरान. तिथलं चलन आहे इराणी रियाल. तिथली भाषा आहे फारशी आणि तिथले राष्ट्राध्यक्ष आहे हसन रुहानी. तर यानंतर जगातील पहिलं लाकडी सॅटेलाईट. आता आपल्याला माहीत आहे की जगभरात अवकाशात सॅटेलाइट्स पाठवणारे खूप देश आहेत. खूप सारे उपग्रह, कृत्रिम उपग्रह अवकाशात सोडले जात असतात. पण आता मात्र जगात पहिलंच लाकडी सॅटेलाइट जाणार आहे आणि हे करणारा देश आहे जपान. या सॅटेलाइटचं काम झाल्यावर हे सॅटेलाइट पृथ्वीवर परतताना जळून राख होण्यावर संशोधन होणार आहे. याचं कारण असं आहे की अवकाशात मुळातच निरुपयोगी खूप वस्तू आहेत, खूप उपकरणं आहेत, खूप तुकडे आहेत, खूप सारे सॅटेलाइट्स आहेत. त्यामुळे काय होतं की अवकाशात एक प्रकारे प्रदूषण होत असल्याचं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. म्हणून आता जपानने असं ठरवलं की आपल्या या लाकडी सॅटेलाइटचं काम झालं आणि ते जेव्हा पृथ्वीवर परतेल तेव्हा ते जळून कसं खाक होईल याच्यावर तिथे संशोधन होतं आहे. नुसतं एवढ्यावरच संशोधन नाही होते तर तिथे सूर्याच्या प्रखर किरणांना झेलता येण्यासारख्या क्षमतेचा सॅटेलाइट जपान बनवणार आहे. कारण लाकूड म्हटल्यावर सूर्याची प्रखर किरण त्याला झेलता यायला हवे, म्हणून त्या तोडीचं जपान आता पहिलं लाकडी सॅटेलाइट बनवणार आहे आणि जपान हे काम 2023 सालापर्यंत करण्याचा प्रयत्न करणार आहे. तर या निमित्ताने जपानची राजधानी जाणून घेऊ, टोकियो. जपानमध्ये जपानी येन असं चलन वापरलं जातं. तिथे भाषा बोलली जाते जपानी. हा आहे जपानचा झेंडा. तर यानंतर पुढची बातमी, कायदेशीर गर्भपाताला अर्जेंटिनामध्ये मंजुरी. अमेरिकेमध्ये दुसरी स्त्रीवादाची लाट आली होती आणि त्यात एक प्रभावशाली मुद्दा होता तो म्हणजे गर्भपाताला मंजुरी देणं. म्हणजे स्त्रिया शिशूस जन्म देतात पण त्यांच्याकडे त्या जन्माविषयीचे अधिकारच नसतात. म्हणजे या बाळाला जन्म द्यायचा आहे किंवा नाही द्यायचा आहे हा अधिकार सुद्धा स्त्रियांकडे नव्हता. हा अधिकार सुद्धा अमेरिकेसारख्या बलाढ्य देशाला चळवळीतून मिळवून घ्यावा लागला. तेव्हा अर्जेंटिना वगैरे सारखे जे विकसनशील देश आहे तिथे आजही या गोष्टींसाठी लढा द्यावा लागतं. आतापर्यंत बलात्कार किंवा आईच्या जीवाला धोका असल्यावरच गर्भपातास परवानगी होती. म्हणजे आजपर्यंत अर्जेंटिनामध्ये बलात्कार किंवा आईच्या जीवाला धोका ही 2 कारणं सोडली तर दुसऱ्या कारणांसाठी गर्भपात होऊ शकत नव्हता. आता मात्र तिथे कायदेशीर गर्भपाताला मंजुरी आहे. लॅटिन अमेरिकेतील कॅथोलिक चर्चचा या निर्णयास विरोध होता. लॅटिन अमेरिका म्हणजे बऱ्याच जणांना दक्षिण अमेरिका असं वाटतं, पण ते तसं नसून दक्षिण अमेरिकेतील काही देश, मध्य अमेरिकेतील काही देश, उत्तर अमेरिकेतला मेक्सिको आणि कॅरेबियन सी मधले काही देश असं म्हणून लॅटिन अमेरिका होत असतो. तिथे कॅथोलिक चर्चचा या निर्णयास विरोध होता. साहजिक आहे, धर्म म्हटल्यावर थोड्या रूढी परंपरा येतात आणि तिथे मग गर्भपाताला विरोध होता. सर्वाधिक प्रतिबंधित गर्भपात कायदे असलेल्या ठिकाणी हे पाऊल उचलण्यात आले आहे. लॅटिन अमेरिका हे एक असं क्षेत्र आहे जिथे गर्भपाताला कायदेशीर मान्यताच नव्हती. त्यामुळे अर्जेंटिना हे असं एक ठिकाण आहे जिथे गर्भपाताला कायदेशीर मान्यता नव्हती आणि आता मात्र तिथे मंजुरी मिळाली. तर या निमित्ताने अर्जेंटिनाची राजधानी बघू. बुएनोस आयरेस ही तिथली राजधानी आहे. तिथली भाषा आहे स्पॅनिश. तिथे अर्जेंटिनियन पेसो हे चलन वापरले जाते. तिथले पंतप्रधान आहेत अल्बर्टो फर्नांदेस. हा तिथला झेंडा आहे. आकाशी रंगाचे 2 रंगात हा झेंडा आहे आणि मध्ये सूर्य आहे. त्यानंतर एकाच रॉकेटवर 143 उपग्रह प्रक्षेपित. तुम्हाला आठवत असेल फेब्रुवारी 2017 भारताने एकाच रॉकेटवर 104 उपग्रह प्रक्षेपित केले होते आणि तो एक विश्वविक्रम होता. त्यानंतर साधारण 3 ते 4 वर्षांनी फेब्रुवारी 2021 असाच
एक उपक्रम केला गेला आहे. 143 उपग्रह एकाच रॉकेटवर प्रक्षेपित झाले आणि हे काम केलं आहे एलॉन मस्क या सुप्रसिद्ध आणि सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत असलेल्या वैज्ञानिकाने. त्यांची SpaceX ही कंपनी आहे. या कंपनीने भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचा विक्रम मोडला, म्हणजेच आपल्या इस्रो या भारतीय संस्थेचा विक्रम मोडला आहे. या संस्थेचं किंवा या उपक्रमाचं लक्ष हे होतं की 2021 मध्ये जागतिक ब्रॉडबँड इंटरनेट कव्हरेज जगभरातील बऱ्यापैकी प्रदेशांना प्रदान करणे. तर बघू आपण हे त्यांचं उद्देश साध्य होतंय की नाही. यानंतर पुढे आहे CPTPP आणि UK म्हणजेच कॉम्प्रेहेन्सिव्ह अँड प्रोग्रेसिव्ह ट्रान्स पॅसिफिक पार्टनरशिप आणि UK म्हणजे युनायटेड किंगडम. तर आशिया आणि पॅसिफिक राष्ट्रांच्या मुक्त व्यापार क्षेत्रात सहभागी होण्यासाठी युनायटेड किंगडमने अर्ज केला आहे. ट्रान्स पॅसिफिक भागीदारी करार 2018 या अंतर्गत हा आंतरराष्ट्रीय संघ आहे ज्यात आता युनायटेड किंगडम देखील अर्ज करू पाहत आहे. ही जी ट्रान्स पॅसिफिक भागीदारी आहे यांची आर्थिक उलाढाल किंवा यांची बाजारपेठ 50 कोटींची आहे आणि जगाच्या एकूण उत्पन्नाच्या 13% उत्पन्न या आंतरराष्ट्रीय संस्थेतून होतं. तर या संस्थेत जे 11 देश आहेत त्यांची नावे जाणून घेऊ. या 11 देशांमध्ये जवळपास सर्वच देश विकसित आहेत. तर जसं की ऑस्ट्रेलिया, ब्रुनेई, कॅनडा, चिली, जपान, मलेशिया, मेक्सिको, न्यूझीलंड, पेरू, सिंगापूर आणि व्हिएतनाम. तर यानंतर पुढे आहे पाकिस्तानमध्ये वीज खंडित. आता तुम्ही म्हणाल की विकसनशील देशांमध्ये वीज खंडित होण्यात काय बातमी आहे, पण इथे काय थोड्याफार वेळासाठी वीज खंडित नव्हती किंवा खेड्यागावांमध्ये फक्त वीज खंडित नव्हती, तर संपूर्ण देशभरात काही वेळासाठी वीज खंडित झाली होती आणि याचं कारण होतं तिथल्या राष्ट्रीय ग्रीड व्यवस्थापनात बिघाड झाला होता. तर वीज निर्मिती व वितरण यंत्रणेत बिघाड झाल्याने असं घडलं होतं आणि अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये वीज नव्हती. म्हणजे अगदी राजधानी इस्लामाबादमध्ये सुद्धा वीज नव्हती, लाहोर, कराची यांच्यासारख्या महत्त्वाच्या शहरांमध्ये सुद्धा वीज नव्हती. आणि त्यामुळे आता आपण पाकिस्तानची माहिती बघू. हा पाकिस्तानचा झेंडा, तिथली राजधानी आहे इस्लामाबाद, त्यांची भाषा आहे उर्दू, ते अधिकृत भाषा बोलली जाते इंग्रजी. ब्रिटिशांनी जिथे जिथे स्वतःची छाप सोडली आहे तिथे त्यांच्या आजही गोष्टींना पाळलं जातं, जसं की त्यांची भाषा इंग्रजी. आणि त्यांचं चलन आहे पाकिस्तानी रुपया. जसं आपलं चलन आहे भारतीय रुपया तसं पाकिस्तानचं चलन आहे पाकिस्तानी रुपया. तिथले पंतप्रधान आहेत इम्रान खान. त्यानंतर पुढे करोना विषाणू आता अंटार्क्टिकावर. आपल्याला माहित आहे की करोना विषाणूने सगळ्या जगभरात थैमान घातले, पण अंटार्क्टिका हा असा खंड होता जिथे माणसांची तशी रेलचेल कमीच असते. पण आता मात्र करोना विषाणू अंटार्क्टिकावर सुद्धा फेब्रुवारी महिन्यात जाऊन पोहोचला. त्यामुळे आता असं म्हणायला खरंच हरकत नाही की जगातल्या 7ही खंडांवर करोना विषाणू आहे. तिथे पर्यटनावर बंदी. करोनामुळे अनेक ठिकाणच्या पर्यटन व्यवस्थेवर नुकसान झालं आणि अंटार्क्टिकावर काही प्रमाणात पर्यटन चालू होतं, पण फेब्रुवारी महिन्यापासून मात्र तिथलंही पर्यटन बंद केलं. का? कारण तिथे आता कोरोना विषाणूचे रुग्ण सापडले. चिली तळावरील सैन्य अधिकाऱ्यांना याची लागण झाली. चिली हा दक्षिण अमेरिकेतील दक्षिणेलाच असलेला एक देश आहे आणि तिथले काही सैन्य अधिकारी अंटार्क्टिकावर होते. ते 36 जण होते आणि त्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे अंटार्क्टिकावर आता 36 रुग्ण होते. तर अंटार्क्टिका हा 3 महासागरांनी वेढलेला खंड आहे. एक म्हणजे पॅसिफिक, एक अटलांटिक आणि एक हिंदी महासागर. ट्रान्स अंटार्क्टिक पर्वतरांगांनी विभागलेला हा खंड आहे. म्हणजे पश्चिमेला अर्धा अंटार्क्टिक आणि उरलेला अर्धा खंड पूर्वेला, असा ट्रान्स अंटार्क्टिक पर्वतांनी विभागलेला अंटार्क्टिका खंड आहे. खरं तर पश्चिमेला जो अंटार्क्टिका आहे तो तुलनेने कमी आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने. पूर्वेला जो अंटार्क्टिका आहे तो तुलनेने मोठा आहे. 31 संशोधन केंद्रे आजपर्यंत अंटार्क्टिकावर आहेत. जगभरातल्या बऱ्याचशा देशांनी अंटार्क्टिकावर स्वतःची संशोधन केंद्र उघडलेली आहेत. ती आहेत 31. भारताने सुद्धा आजवर 3 संशोधन केंद्रे अंटार्क्टिकावर उघडली. गंगोत्री, मैत्री आणि भारती. भारती आणि मैत्री ही 2 संशोधन केंद्रे अजूनही चालू आहेत. मात्र दक्षिण गंगोत्री हे जे आपल्याकडे जो एक हिमनग होता या नावावरून ठेवलेलं जे संशोधन केंद्र होतं ते मात्र आता बंद करण्यात आलं आहे. त्यानंतर पुढे सौदी अरेबिया कतारसाठी खुले. अरब देशांमध्ये अशा काही अराजकता चालू असतात. त्यातलीच एक होती की सौदी अरेबिया कतारसाठी खुलं नव्हतं, पण आता मात्र भू आणि हवाई मार्ग कतारसाठी खुले करण्यात आले आहेत. असं झाल्या कतारचे नेते तिथे सौदी अरेबियात जाऊन आले होते. तिथे राजनैतिक वाद चालू होते बऱ्याच वर्षांपासून, ते आता मिटण्याची शक्यता आहे. कतार आणि अमेरिकेच्या प्रयत्नांना यामुळे यश आलं आहे. म्हणजे कतारने खूप वर्षांपासून प्रयत्न केले होते की सौदी अरेबिया आमच्यासाठी खुला व्हावा. त्यासाठी त्यांनी अमेरिकेची मदत देखील घेतली होती आणि आता या 2 देशांच्या प्रयत्नांना यश आलं आहे.
त्यानिमित्ताने आपण सौदी अरेबिया आणि कतार या दोन्ही देशांबद्दल बघू. तर राजधानी आहे सौदी अरेबियाची रियाद आणि कतारची आहे दोहा. सौदी अरेबियाची भाषा आहे अरबी आणि कतारची सुद्धा अरबीच आहे. सौदी अरेबियामध्ये चलन आहे रियाल. आपण बघितलं की इराणमध्ये सुद्धा रियाल आहे. जसं भारतात भारतीय रुपया, पाकिस्तानात पाकिस्तानी रुपया, तसं इराणमध्ये इराणी रियाल आणि सौदी अरेबियामध्ये सौदी अरेबियन रियाल. तर कतारमध्ये चलन आहे कतारी रियाल. जसं एशियात काही देशांमध्ये, भारतीय उपखंडांमध्ये काही देशांमध्ये रुपया वापरला जातो, तसं अरब देशांमध्ये काही ठिकाणी रियाल वापरलं जातं. सौदी अरेबियात आजही राजेशाही आहे. तिथले जे राजे आहेत त्यांचे नाव आहे राजा सलमान. पण कतारमध्ये मात्र राष्ट्रप्रमुख आहेत, त्यांचं नाव आहे तमीम बिन हमाम बिल थानी. ठीक आहे. यानंतर पुढची बातमी आहे, भारत आता युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काउन्सिलचा कायमस्वरूपी सदस्य झालाय. तर इथे म्हटलंय की 2 वर्षांसाठी सदस्य. मग असा प्रश्न पडू शकतो की कायमस्वरूपी सदस्य सुद्धा आणि 2 वर्षांसाठी सदस्य सुद्धा, हे कसं? तर तिथे कायमस्वरूपी सदस्य असलेले 5 कायमस्वरूपीच सदस्य आहेत, म्हणजे त्यांना कुणीच नाही बदलू शकत. पण 10 तात्पुरते सदस्य येतात आणि त्यांना सुद्धा कायमस्वरूपी असं नाव दिलं जातं, पण ते 10च असतात. हे 5 मात्र तिथे स्टेबल कंटिन्यू असतात. आतापर्यंत 7 वेळा युनायटेड नेशन्स ऑफ सिक्युरिटी काउन्सिलमध्ये भारताने काम पाहिलं आहे. युनायटेड नेशन्सच्या 6 बॉडीज आहेत, त्यातली एक बॉडी म्हणजे युनायटेड नेशन्स ऑफ सिक्युरिटी काउन्सिल, ती UNSC. आणि त्यांचं मेन उद्देश होता की आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षितता निश्चित करणे. दुसऱ्या महायुद्धानंतर युनायटेड नेशन्सची स्थापना झाली आणि त्यानंतर त्यांनी स्वतःच्या या 6 बॉडीज निर्माण केल्या. तर त्यांचा मेन उद्देश हाच आहे की आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा सुनिश्चित करणे. तर या फेब्रुवारी महिन्यातील काही महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय घडामोडी होत्या. आपण पुन्हा भेटूया जानेवारी महिन्यातल्या आंतरराष्ट्रीय घडामोडींसोबत. तोपर्यंत आमचं चॅनल पाहत राहा. आमचं चॅनल आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा. या व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.